माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरांगेंची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून, राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे. आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं काय होईल याची कल्पना इथल्या आमदार, खासदार शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथरावजी शिंदे, काँग्रेसचे नेते, तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण, त्यानं लेटर हेडवरती पाठिंबा दिलाय जरांगे पाटलांना. जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा. म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का? तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का? हे सगळे प्रश्न आहेत. बेकायदा मागणी, बेकायदा आंदोलन. मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे, कायद्यासमोर सगळे समान. लक्ष्मण हाके गेवराईत गेला, कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना, तर लक्ष्मण हाकेला नोटीस, FIR, आणि जरांगेनं मात्र रेड कार्पेट. खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होतोय. तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत. अजित पवार तर सत्तेत आहे, त्यांची स्वतः सत्ता आहे, ते कशाला सत्ता उलथवायला कारणीभूत असतील किंवा ते कशाला प्रयत्न करतील, तुम्हाला काय वाटतं? हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा, हाच प्रश्न रमेश सोळंकींना विचारावा. जे जरांगेनं इथपर्यंत येण्यासाठी गाड्या, फुएल, रसद पुरवली, ती कुणी पुरवली आणि जाहीररित्या पुरवली. प्रेस घेऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून. प्रश्न असा आहे ना, लाखोंच्या संख्येने मराठी जमले आणि राष्ट्रवादीला सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जळतंय का असं विचारलं. मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही, मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना, मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना, मी बजरंग सोनवणेचं पण नाव घेतोय. रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्वपक्षीय आमदार. मी नावं घेतो ना, अजून कुणाची नावं घेऊ? सर्वपक्षीय अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत. अरे जाहीररित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना. तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे. अरे ओबीसीचे तो त्यांना प्रश्न विचारा ना, मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना. केला पाहिजे. मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना. यापूर्वी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही आंदोलनाने उत्तर दिलं होतं, पुन्हा एकदा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालंय, तुमचं काय आता भूमिका? अरे 5-10% लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील, आम्ही तर 50% आहोत गावगाड्यात. मला याचे हो थांबा 2 मिनिट, आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत? आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे. अरे 50% ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं? निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित, वंचित, भटक्या विमुक्त जाती जमाती, बलुते आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे. म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललाय. म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईच नाही. आणि कोण झुंडीद्वारे तिथं येत आहे, बेकायदा मागणी करतंय. या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय, एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय. ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा एससीबीसीचा कट ऑफ कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे? म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे. मला एक सांगा, ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडीला मांडी लावून बसणारे अजितदादा पवार, ज्या दिवशी जरांगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली गेली, खरं तर हा प्रश्न अजितदादा पवारांना सहमत आहे तुम्ही याच्याशी? अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत? तुम्ही कायद्याचं बोला, तुम्ही संविधानाचं बोला आणि समजा ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जरांगेंना त्या लोकांना माझी विचार नाही की ओबीसीचं आरक्षण संपतंय, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे?
आता जर त्यांच्या आमदारांना जर ते प्रश्न विचारत नसतील, सोळंकी आणि पंडितांना जर हे प्रश्न विचारत नसतील, तर साहजिकच अर्थ निघतो ना. त्याला काही ज्योतिष आणायची गरज आहे का? तुमचा थेट आरोप आहे का अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रश्नच नाही ना. मी मगापासून तेच सांगतोय की सत्ताधारी आमदारांचा सुद्धा पाठिंबा जरांगेंना आहे. तुम्ही सत्तेवर बसून असं वागू नाही शकत. अरे त्यांचे आमदार जर उघड पाठिंबा देत, त्यांचा आहे का म्हणजे मग त्यांनी अडवायला पाहिजे ना त्यांना. अजितदादा पवारांनी नाही अडवत असं माझं म्हणणं आहे ना. काय करतात म्हणजे पाठिंबा देत आहेत. हे बघा, ओबीसीच्या अनेक संघटना आहेत, वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत.